अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निमित्तानं शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं नाशिकच्या रामलीला बँक्वेट हॉलमध्ये सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांच्या पुढाकारानं होणाऱ्या या कार्यक्रमास अधिकारी राजश्री गुंड, महेश देशमुख, हेमाडे, बनकर, उत्तमराव जाधव, कदम, निमसे, राजकीय कार्यकर्ते, बाळासाहेब पाठक उपस्थित होते. तत्पूर्वी भरत कळसकर यांची सावध्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी अझीमभाई सय्यद यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सय्यद यांनी भरत कळसकर यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. वाहन चालकांना दिलेल्या मुदत वाढीचा उल्लेख करीत त्यांनी भरत कळसकर यांचे आभार मानले. आणि साहेब, मला चांगलं वाटतंय, मी एक थोडक्यात बोलतोय तर तुम्हाला काम करत असताना सर, मला स्वतःला माहिती, मी किती वेळा टीसी ऑफिसला आलो आणि आमचे जे काय अडचणी होती त्या अडचणी तुम्ही कसे त्याला मार्ग लावून दिला. आणि या गोरगरीब वाहतूकदारांचं तुम्ही यांनी प्रत्येक वाहतूकदारांच्या तोंडात एकच आहे साहेब, तर साहेबांना कितीही कोणी वाईट केलं पण परमेश्वर त्यांचं कधीच वाईट होऊन देणार नाही. प्रत्येक वाहतूकदारांची हात होती. आणि जेव्हा जेव्हा तुमच्यावरती संकट आला साहेब, मी गवा याच्या म्हणजे तुम्हाला मी बोललो तर साहेब, या लोकांनी इथं मंदिरमध्ये प्रार्थना केली, आम्ही काही आमच्या समाजाच्या लोकांनी काही दर्गामध्ये प्रार्थना केली का साहेबांचं. आणि खरंच पाहायला गेलं सर, किती तुम्हाला काय काय संकट आले आम्हाला, हे म्हणजे मला माहिती आहे, काही लोकांना माहिती आहे तुमची काय काय केलं तुमच्या बरोबर. पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांना तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं तो तुमच्या कामाची पावती आहे. आणि सर, ज्या लोकांनी तुम्हाला जे केलेलं होतं, ते तुमच्या नावाची काही माती जे लावलेलं होतं सर, त्याच्या पावती म्हणजे त्यांनी तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मशहूर केलं का श्री भरत कळसकर परिवहन आयुक्त कोण आहे. आणि त्यांना मी तर माझ्याकडनं, माझ्या संघटनेकडनं शुभेच्छा देतो तर आमचे हेच भरत कळसकर साहेब, गोर गरीब लोकांच्या, वाहतूकदारांच्या काम करणारे संघटनेचे भरत कळसकर साहेब. साहेब, मला खूप काय बोलायचं आहे तुमच्यासाठी. आज कार्यक्रम घेण्यासाठी जे आम्ही आमच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली, मी खरोखर तुम्हाला सांगतो की आमच्या संघटनेचे लोक 2 दिवसापासून झोपलेले नाही साहेब. रात्रंदिवस आम्हाला हॉल भेटत नव्हतं. हॉलसाठी आम्ही सगळं प्रयत्न केले, पण आम्ही आज तिथं सकाळी लग्न होतं, लग्न असून ते सगळं येऊन आम्ही सगळं साफसफाई करून आणि सगळं नियोजन खूप कमी वेळात केलं. त्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो. देवा दिवाळी खरंच त्यांचं अतिशय चांगलं अझीमभाईंना सहकार्य असतं. गेल्या अनेक वर्षापासून ही राम लक्ष्मणाची जोडी या क्षेत्रात काम करते माझ्या बरोबर. आताच देवा भाऊंनी सांगितलं सर का पहिला कार्यक्रम असेल, पुढे प्रशासन बसतील, मागे राजकारण बसतील. पण देवा भाऊ, आपण या क्षेत्रात काम करताना राजकारण करूच शकत नाही. हा सेवा धर्माचा मार्ग आहे सर. तुम्ही असेल, मी असेल, हैदरभाई सय्यद असेल, अझीमभाई सय्यद असेल, आपण सेवा म्हणून कार्य करतो. आणि अधिकारी साहेब, आमच्या या आयुष्यात आम्ही खूप बघितले. विद्यार्थी वाहतूक सेनेची सुरुवात करताना सन्माननीय पोलीस आयुक्त होते हिमांशी गवई साहेब, तेव्हापासून नियम बदलायला सुरुवात केली. आणि 1 नंबर आरटीओ अमरेंद्रजी पाठक. आणि आरटीओ आणि आमचं नेहमी असं प्रशासनिक भांडणाचाच मार्ग, पण ते खुर्चीचा तत्व बोलतात. पण त्याच्यातही कायदा कसा बसवायचा. मगाशी सांगितलं, गाडी काळी पूल जेव्हा करायला लावली तेव्हा साहेबांनी सांगितलं, अरे बाबा नका करू, कमी तुम्ही 1000 रुपये देऊन कलर तर मारून घ्या, तुम्ही हाताने काळा पिवळा. हा मार्ग काढून देण्याचं काम एक अधिकारी करतो. सरांच्या सोबत काम करण्याची संधी मला कधी मिळाली नाही, पण सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव अतिशय चांगला होता. ज्याने आपल्या कर्तृत्वाने, आपल्या प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने विभागाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या कार्यपद्धतीतून, वर्तणुकीतून आणि विभागासाठी दिलेल्या योगदानातून एक नवीन उंची गाठलेली आहे. अशा सरांबद्दल नाशिककरांच्या मनात असलेलं प्रेम
आणि भावना इथे आपण बऱ्याच वेळापासून व्यक्त होताना ऐकतोय पाहतोय. असं म्हणतात की पद संपते, अधिकार संपतात, पण चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीची ओळख मात्र कायम राहते. तर या ओळी ज्या आहेत ते सरांच्या बाबतीत अतिशय तंतोतंत लागू राहतात. आणि सर आपल्या कामाचा वारसा, आपलं मार्गदर्शन, आपलं व्यक्तिमत्व आम्हाला यापुढेही नेहमी प्रेरणा देत राहणार आहे, मार्गदर्शन करत राहणार आहे. आपल्या अनुभवाच्या आणि मार्गदर्शनाचा लाभ विभागातील सर्वांना यापुढे होत राहील असा मी विश्वास व्यक्त करते. आपल्या निष्ठावान, समर्पित आणि उत्कृष्ट सेवेसाठी आम्ही कायमच आपले ऋणी राहू. आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय आता सुरू होतोय. या प्रवासासाठी आणि सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आयुष्यासाठी समृद्ध यशस्वी वाटचालीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक आणि यशस्वी सेवेचा गौरव करत आहोत. आणि हळवा या गोष्टीचा आहे का आपले सर्वांचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ माननीय श्री भरत कळसकर साहेब हे अधिकृतपणे सेवेतून निवृत्त झाले आहेत. मी मोटर मालक कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष या नात्याने आज येथे उभा आहे. संघटनेच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो मोटर मालक चालक यांच्या वतीने साहेबांना मनपूर्वक निरोप देताना माझे मन भरून आले. आदरणीय साहेब, आपण अप्पर परिवहन आयुक्त या पदावर असताना वाहतूक क्षेत्रात जे बदल घडवले ते शब्दात सांगणे कठीण आहे. आपल्याला कल्पक, अभ्यासू, लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अझीमभाई सय्यद यांनी विविध उपक्रम राबवून आपले योगदान दिल्याचं मत भरत कळसकर यांनी व्यक्त केलं. दोन या माझ्या कुटुंबावर दोन आघात झाले. माझी आई 1996 साली तिचं निधन झालं आणि 1997 साली लागोपाठ माझ्या वडील एका मोटरसायकलवरून चालले होते आणि ते पाठीमागे बसलेले होते. एक सभा होती अशी. त्या सभेतून मी गाडीचा नंबरही सांगतो, ही 171 MS-16 त्या गाडीने त्या मोटरसायकलला धडक दिली आणि माझे वडील पाठीमागे बसलेले होते. ते अशा एका रिमोट ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा अपघात झाला. पण हा माझ्या वडिलांचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे फार्मर बॉन्ड विथ ग्रीन फिंगर, म्हणजे उत्पादन कसं काढायचं हे 15, 16, 17 गावामध्ये त्यांच्याकडे एक आदर्श होता. परंतु तो अपघात झाल्यानंतर ते इतक्या अशा ठिकाणी त्याचा अपघात झाला की त्यांना पुण्याला पाठवण्यासाठी 6 ते 8 तास लागले. आणि 8 तास अशा प्रकारचं गेल्यानंतर म्हणजे ते शेतकरी माणूस, कणखर माणूस असल्या कारणाने एवढं ब्लिडिंग होत होतं तर त्यांनी स्वतःचा फेटा काढला आणि आपल्या पायाला बांधला आणि त्यामुळे ब्लिडिंग थांबलं, रक्तस्राव थांबला. अदरवाईज ते 1997 सालीच कदाचित गेले असते. परंतु 6-8 तासानंतर जर एखाद्या अपघातग्रस्ताला जर मदत मिळाली, तुम्हाला माहिती आहे की डॉक्टरी ज्ञानामध्ये, डॉक्टर नॉलेज प्रमाणे जर आपण 5-6 तास जर एखादी आपली जखम ओपन झाली तर त्याच्यामध्ये गँग्रीन व्हायची शक्यता असते. आणि त्यामुळे असे ऑपरेशन करताना एक रिस्क असते की जर ते आपण तो भाग कट केला नाही तर परत त्याचं गँग्रीन होऊन वरच्या भागापर्यंत जातं. तर तुम्हाला त्याचा अँप्युटेशन म्हणजे पाय तुम्हाला कट केल्याशिवाय दुसरा कुठल्या प्रकार मार्ग नाही. बघा 1997 मध्ये ते झाल्यानंतर मी कधी आतापर्यंत मागच्या आणि आताच्या भाषणामध्ये मी रिव्हील केलेलं आहे. त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की आपल्या घरामध्ये एवढं मोठं घात झालेला आहे, त्या अपघातामुळे खूप मोठी परिस्थिती आली आहे. एक इतका चांगला 50 एकर शेती करणारा एक शेतकरी आज अपंग झालेला आहे. परंतु एक जी जिद्द असते शेतकऱ्यांच्या मध्ये, ती जिद्द अशी आहे की त्यांना 1997 पासून आता 92 वर्षापर्यंत ते अतिशय सुखरूपपणे ते जीवन जगतायत. त्याच्यामुळे झालं काय की 8-8 तास जर अपघातग्रस्तांना मदत मिळत नसेल तर मला असं वाटतं की आपण आज ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रामध्ये 15,000पेक्षा जास्त लोक मरतायत, भारत देशामध्ये 1,70,000पेक्षा जास्त लोक मरतायत. तर ही अशी परिस्थिती जी आहे, या परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती नाही की ज्याचा भाऊ, बहीण, काका, मावशी, मित्र
किंवा कोणी घरात किंवा कोणी अपघातामध्ये गेलं नाही तो एकही व्यक्ती नसेल. या कार्यक्रमास वाहतूक सेनेचे नेते देवानंद बिरारी, भैया मनियार, मुंबईचे सादिकी, किशोर फडताळे, उज्ज्वल मोटर परिवार, व्हॅन लिंक परिवार, आरटीओ कर्मचारी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, नशामुक्ती मंच, रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आयोजक राहिल सय्यद यांनी यावेळी आभार मानले. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.